एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला, आजच्या दिवसाला सुरुवात झाली होती आणि तुम्ही बघू शकता इथे छान छान वस्तू बघायला मिळतात. वस्तू नाही म्हणता येणार, प्राणी म्हणता येते. तर इथं आहे ना, हे जास्वंदाचं झाड आहे आणि खूप छान छान फुलं आलेले होते, भरपूर भरलेलं होतं फुलांनी. आणि जरा वरती गेलं होतं ते, म्हणून जरा जास्त वरती फुलं होते टॉपला. आणि सुरुवातीला जे फुल दाखवलं होतं ना, तर ते होतं कृष्णकमळ. सो तसं मस्त आलेलं होतं ते पर्पल कलरमध्ये, थोडं छान वाटत होतं, निळं आणि थोडंसं जांभळं. आणि त्यानंतर हा लाल दंडीवाला हे जे फूल आहे, याला आय थिंक काहीतरी सोनचाफा का असं काहीतरी म्हणता वाटतं. सो हे याचे पण वास आहे ना, खूप छान येतो याचा वास. अगदी म्हणजे ना, हे 2-3 फुलं जरी घराच्या आजूबाजूला दिसले ना, तरी खूप सारा असा वास याचा दळवळत असतो. एवढं छान आहे आणि दिसायला पण आहे ना खूप आकर्षित, आणि त्याचं दंडीमुळे पण आहे ना ते अगदी आकर्षित दिसतं आणि खूप छान वाटतं ते. कारण त्याचा वासच एवढा भारी येतो ना, की किती पण गाण्याकोपऱ्यात राहिला ना, खरंच खूप छान वास त्याचा दरवळत असतो. हे छोटूसं असं आहे पिंक कलरमध्ये, आणि हे झेंडूचे आहेत. सो हे आहे गवती चहा, जी थोडी बऱ्यापैकी वाढलेली होती. आणि हे गोकुळणीचा वेल, तर छान आकार आलेला होता आणि फुलं पण आलेली होती मस्त. रोज जरा पूर्ण भरलेलं असतं, आज 2-3 फुलं आलेली आहेत. आणि त्याची बी जी आहे ना, तर ती जर टाकून दिली ना मातीमध्ये, तर छान अजून परत नव्याने उगतो तो वेल. माझ्या घरी पण आहे, पण एवढा काही खास तो म्हणजे जास्त पसरलेला नाही आहे. तर इथे ना खूप छान पसरतो, कारण मोकळी जागा असल्यामुळे. आणि हे आहे मनी प्लांट, हे सगळ्यांना माहिती आहे मनी प्लांट. तर याचं पण आहे ना, मातीत जर व्यवस्थित लावलं तर छान पसरतो. आणि इकडे होतं शेवंतीचं. जसं की शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बोलली होती ना, तर माझं याला मी काय म्हणता जास्वंदाचं फूल बोलली होती, तर हे चुकलं होतं आणि ते तुम्ही ओळखलंच नाही. तर हे आहे शेवंतीचं झाड. तर याला आहे ना एवढे छान मस्त पांढरे शुभ्र फुलं येतं मोठे मोठे, पण आता त्याला कळ्या आलेल्या आहेत भरपूर, आणि ते ना पावसाळ्यात खूप छान वाटतं अजून. आणि हे गुलाबाचं थोडं नॉर्मल छोटंसं रोप आहे, पिंक कलरच्या गुलाबाचं. आणि हे इथं काहीतरी एक झाड लावलेलं आहे मम्मीने छोटंसं, त्यातच मम्मीने जास्वंदाचं फूल घालून दिलं आहे. रोज तेथंच राहतं फूल, म्हणजे छान वाटतं ते दाराशी ना, फुलं वगैरे राहिले ना खूप भारी वाटतं दाराला. आणि हे इथून सगळे असे म्हणजे झाडच दिसतील तुम्हाला, कारण आधी भरपूर सारे झाडं होते. सध्या तरी आता मम्मीने कशात लावलेले आहेत. आणि उन्हामध्ये ना ते एवढं काही बऱ्यापैकी राहत पण नाही, काळजी घ्यावी लागते. तर हे पहा, हा आहे पानाचा वेल. हे छोट्या पानाचा वेल आहे, मोठ्या पानाचा पण याच्या बाजूलाच आहे, तर तो सध्या छोटा आहे. आणि इकडे गुलाबाचं झाड जे आहे ना, हे सुरुवातीला 10-15 वर्ष आधी होतं हे आमच्याकडे. तर त्याची जी फांदी आता लावलेली आहे, तर हे ना त्या साईडला होतं, बॅक साईडला नाही. एवढं मोठे फुलं यायची नाही याचे, पण ते तुटलं. त्यानंतर हे एक लावलं होतं मम्मीने. आणि एक पिंक कलरचं पण गुलाबाचं होतं, तर ते पण सध्या ते बाहेरचं ओट्याचं काम केलं ना, तेव्हा ते तुटलं. तर त्यावेळेस पण खूप सारे फुलं यायचे पिंक कलरच्या गुलाबाला, आणि ते सध्या आता नाही आहे. सो याला पण छान मस्त छोटे फुलं येत असतात. दाराशी ना थोडेफार झाडं हवेच. थोडेफार झाडं असले ना दाराच्या समोर, तर खरंच खूप छान वाटतं, दाराला पण खूप शोभा येते. आणि हे आमचं उंबरठा, आणि इथे ना एक रूमचं काम करायचं राहिलं आहे, म्हणजे करायचंच आहे एक रूमचं काम अजून. तर इथं एखाद रूम अजून आला ना, तर खरंच खूप छान वाटेल. सध्या तरी आहे ना खाली 3 रूम आहे आणि वरती 2 रूम आहेत. बघू आता पुढे. चला पुढे. हॅलो, गुड मॉर्निंग. गार्गी कुठे बसली गार्गी? कुठे बसली तू? ती ना मोठी मधमाशी राहते वेगळ्या प्रकारची. ओ माय गॉड गार्गी गिरगी. चल बाय. बाय एव्हरीवन. आम्ही कुठे आलोय? आम्हाला नदीवर पण जायचंय. गारू परत एकदा. अरे मी तू घाबरली. ओ बाबा, मी तू बाबा मम्माकडे पाहिला. अरे दीदी तो ठिकाणी समजा. भाऊ इकडे बा. भाऊ रबर बांधून घे. अय भाऊ खुशा चा रबर बांधून घे. तू इथं उभी राहा आणि गोल गोल फिरून दाखव थोडा.
नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. सकाळी सकाळी ना गार्गीची अशी मस्ती चालू असते आणि ती ना मम्मीला मदत करणार होती कपडे वाळत घालायला, पण मम्मीने नाही सांगितलं तिला, म्हणून ती शांत बसली. आणि त्यानंतर आहे ना त्याचं पण थोडंफार चालू होतं फटाके वगैरे मागणं. मग आईने तिला फटाके आणून दिले की जे पॉपचे असतात फेकायचे तर ते 2-3 फोडून घ्या, आता बाकीचे रात्री फोडजो म्हणून. मग ती सकाळी तिचा नांद आहे ना तो असतो जोटल्या उठल्या, कारण रात्री ना तेच करून झोपलेली असते फटाके वगैरे फोडून, म्हणून तिचं आठवण काही पडत नाही, विसर पडत नाही तिला, आठवण राहते. तर त्याच्यामुळे ना तर उठल्या उठल्या तिचं हे चालू असतं, म्हणून तिला 2-3 देऊन द्यावं लागतं. आणि मी पण नाश्ता करून घेतला. आणि आता काय आपलं दिवाळीचा फराळ तेच नाश्ता चालू होता इथं. आणि इथं थोडं एडवाकडं चालू होतं खेळणं. सो ती ना असं एक एक नाही फेकत, तिला अशी 2-2, 3-3, 4-4 अशा हातात घेऊन फेकायला आवडतं. आणि ते लगेच संपले की परत मागते. नाश्ता वगैरे करून आम्ही पण दोघी फ्रेश रेडी झालो, कारण इथं वेळ कुठे जातो कळत नाही. त्यानंतर हे लाडू बनवले होते बेसनाच्या आईने, म्हणजेच बेसनाच्या डाळीच्या पिठाचं ज्या पुऱ्या असताना त्या पुऱ्या लाटून मग त्यांना थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पुरी काढून, म्हणजे मी पण शेअर केलेली ही रेसिपी एकदा, सो तशा बनवलेल्या होत्या. आणि त्याच्यात काही फूड कलर वगैरे मिक्स केलेले नव्हते, तर प्रॉपर ते जसे असताना आपले सेम तसंच कलर आलेलं होतं त्यांना. आणि खरंच खायला पण खूप मस्त लागत होते आणि एकदम परफेक्ट झाले होते. आणि बाकीचे जे होते ते मी पण वाढू लागले होते, पण मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. सो आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना आम्ही दोघी मस्त रेडी झालो. गार्गीचं तेच असतं फिक्स फटाके फोडणं, आणि तिला पण छान छान रेडी केलं. आणि दुपारच्या वेळेस आहे ना बराचसा वेळ आमचा असाच गेला, कारण दवाखान्यात गेली होती आणि ते काही शूट घेतलं नाही. पण असो म्हटलं चला रात्रीच्या वेळेस थोडंफार 1-2 क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी. तर ही कॅन्डल आपलं यात आहे ना वात घातली आहे आणि तेल टाकलेलं आहे, कारण हा जुगाड मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केला होता जेव्हा मी कल्याणला असताना, की कसं करायचं, कॅन्डल्स ज्या असताना त्या वेस्ट नाही जाऊ द्यायच्या, त्यांचा आपण असा वापर करू शकतो पुन्हा. सो तेच मी इथं दाखवलं. आणि खरंच खूप छान, किती वेळ तरी ते जळत असतं कॅन्डल्समध्ये जर टाकलं हो. आणि असं एखादं होल्डर घ्यायचं, त्यात छान पद्धतीने ते सेट होऊन जातं, मस्त वाटतं, दिसायला पण छान दिसतं आणि दाराशी किंवा असं मस्त शोभून दिसतं ते. त्यानंतर आमचं फटाके फोडणं चालू झालं आणि हा वेळ होता फटाक्यांचा. तर इथं सणसुंद्री वगैरे किंवा अनार काहीतरी चक्कर वगैरे अशी 2-3 गोष्टी होत्या त्या आणलेल्या. आणि ही आत्ता अजिबात घाबरत नाही, आधी तरी घाबरायची. आणि इकडे ना आता टाईम झालेला होता 6:30, आणि तुम्ही पाहू शकता 6:30ला किती अंधार झालं. म्हणजे वातावरण जे आहे ना ते अगदी खरंच मिनटाला बदलत असतं. तर हे असं चालू होतं आमचं आलं. चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.